पण मागच्या काही वर्षात हिंदी सिनेमाचं स्वरूप बदललंय. काश्मीर फाईल्स, उरी, केरला स्टोरी ते अगदी धुरंधर 1 आणि 2 या सिनेमांनी प्रचंड यश मिळवलं आणि प्रस्थापित खानावळीच्या ढोंगणात त्यांच्या शिवाय केलेल्या सिनेमांच्या हजारो कोटींच्या उत्पन्नाचे आकडे हे काट्यांसारखे घपाघप घुसले. जखम ही तिथं झाली आहे खरं तर. कुठे? पार्श्वभागात. तर माणुसकी काय सांगते? कोणाला जखम झाली की आपण मलम लावतो, हळद लावतो. पण जर जखम झालेली जागा नाजूक असेल तर तिथं कैला जीवन लावावं लागतं, बर्नॉल लावावं लागतं. तिथं हळद लाभली तर काल की परवा भाऊंनी एक व्हिडिओ केला होता धुरंधर फेम रणवीर सिंगनं संघ मुख्यालयाला नागपूरला दिलेल्या भेटीवर. याला म्हणतात जखमीवर मीठ चोळणं असं शीर्षक होतं त्या व्हिडिओचं. भाऊंनी व्यवस्थित त्यांच्या शैलीत कानपिचक्या तर दिलेल्या आहेतच, पण यात एक वेगळा अँगल देखील आहे. तो अँगल मला वाटतं आपण समजून घ्यायला हवा. भारतातली विशेषतः मुंबई शहरातली सिनेसृष्टी ज्याला म्हणतात बॉलिवूड, पण ही इंडस्ट्री म्हणजे इस्लामी प्रभावाखालचं उर्दूवूड आहे. उर्दूवूड या बॉलिवूडमध्ये मागच्या काही वर्षांपासून चालत आलेली एकाच धर्माच्या हिरोंची सद्दी, त्याच त्या खानावळीच्या गोट्यांना लोणी लावणारी मानसिकता असलेल्या निर्माता आणि दिग्दर्शकांची एक लॉबी. त्या लॉबीनं धर्मानं हिंदू असलेल्या दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्याला, म्हणजे त्यात टॅलेंट भरभरून जरी असलं तरी हे त्या साठी गाठलेल्या शाहरुख, सलमान, आमिरच्याच गोट्या चोळायचे. खानावळीला कॉम्पिटिशन नको म्हणून यांनी किती उमदे कलाकार संपवले. नेपोटिझम आणि ड्रग्सचा विळखा या इंडस्ट्रीला एक प्रकारचा लागलेला कर्करोगाचा कॅन्सर आहे तो. सुशांत सिंगला संपवणारे लोक कोण? तर सलमान, करण जोहर, सूरज पंचोली यांचा सुशांतच्या खुनामागच्या घडामोडींमधला नेमका रोल काय आहे हे जर तपासलं तर तुमच्या लक्षात येईल. तर तत्कालीन गांडू सरकारचाच एक तरुण मंत्री या बॉलिवूडचे बॉल हातभर वळवत होता. मुथय्या मुरलीधरन स्वतः हा टर्न बघून आत्महत्या करायला निघाला होता म्हणे. एवढा स्पिन करत होता तो. मग काय विचारता सोय नाही ना. त्यामुळे झालं काय तर हे सगळे सही सलामत सुटले. ड्रग्सच्या एका केसमध्ये भ्रष्ट पोलिसांनी दीपिका पडुकोन सारख्या कित्येक नामवंत नायिकांकडून खंडणी वसूल केली आहे. याबद्दलचा एक व्हिडिओ मी त्यावेळेस मी केलेले व्हिडिओज जे आहेत त्यातून मी मांडलेलं आहे. सुशांत हा उद्याचा सुपरस्टार होता. त्याच्यामुळे या खानावळीच्या बादशाहत जी होती ना, त्या बादशाहीला धोका निर्माण झाला होता. तो धोका त्यांनी असा कायमचा संपवला. आपण बोलतो काय एकट्या सुशांतला संपवला म्हणून दुसरं टॅलेंट लपवून थोडीच राहणार आहे, नाही का? नाही, ते लपवलं जातं, दाबलं जातं. कारण या इंडस्ट्रीचा ताबाच या लवंड्यांच्या हाती होता. आजही बऱ्यापैकी आहे. अगदी निर्माते, फायनान्सर, डिस्ट्रीब्युटर्स. ही डिस्ट्रीब्युटर्सची जमात तर लय हरामी. एखादा चांगला सिनेमा कसा डब्यात घालायचा हे यांना विचारा. यांना कोणी सुपारी दिली ना की या सिनेमाचे घेवडे लाव, तर हे नुसते घेवडेच नाही लावायचे, तर घेवड्याची वेलच लावून मोकळे व्हायचे हे डिस्ट्रीब्युटर्स. अजूनही तेच करतात. घेवड्याच्या शेंगांचा स्टॉक यांच्याकडे भरपूर आहे. पण मागच्या काही वर्षात हिंदी सिनेमाचं स्वरूप बदललंय. काश्मीर फाईल्स, उरी, केरला स्टोरी ते अगदी धुरंधर 1 आणि 2 या सिनेमांनी प्रचंड यश मिळवलं आणि प्रस्थापित खानावळीच्या ढोंगणात त्यांच्या शिवाय केलेल्या सिनेमांच्या हजारो कोटींच्या उत्पन्नाचे आकडे हे काट्यांसारखे घपाघप घुसले. जखम ही तिथं झाली आहे खरं तर. कुठे? पार्श्वभागात. तर माणुसकी काय सांगते? कोणाला जखम झाली की आपण मलम लावतो, हळद लावतो. पण जर जखम झालेली जागा नाजूक असेल तर तिथं कैला जीवन लावावं लागतं, बर्नॉल लावावं लागतं. तिथं हळद लाभली तर काय होतं? पण समजा हा जखमी झालेला माणूस आगाऊच असेल तर काय करायचं? आपली जिरली आहे, आपली सद्दी संपली आहे, आपली सुजली आहे हे माहीत असूनही जर तो उर्मटपणानं वागत असेल तर अशा वेळी माणुसकी बाजूला सारून त्या जखमेवर मीठ चोळावं लागतं. त्या मिठात थोडासा गरम मसाला, एव्हरेस्ट का तिखा लाल आणि हळद वगैरे मिक्स करून ती त्या जखमेवर कोंबावी लागते. आणि सध्या नेमकी हीच मीठ मसाला चोळण्याची प्रक्रिया सध्या जोरात सुरू आहे. निमित्त आहे धुरंधर सिनेमा आणि अभिनेता रणवीर सिंग. गेल्या 30-40 वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टी एका विशिष्ट टोळीनं ओलीस ठेवली होती, हायजॅक करून ठेवली होती. यांनी कधी सोव्हिएत समाजवाद आमच्या माथी मारला, तर कधी CIA अजेंडा राबवला. देशाबाहेरच्या शक्तींनी आमच्या मेंदूचा ताबा घ्यायला या सिनेमा नावाच्या माध्यमांचा वापर केला आणि त्यातून
देशातल्या सत्तेवर अंकुश ठेवला. हे सगळं करत असताना सय्या भये कोतवाल अब डर काहे का म्हणत हेच लोक तोंडी लावायला मग चवीचवीने हिंदूंच्या भावना दुखवण्याचा अजेंडा चालवायचे आणि त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं लेबल लावायचे. तर काळ बदलतो तसा तो बदलला, देशातलं सरकार बदललं तसं वेगवेगळ्या इंडस्ट्रीवरचं कम्युनिझमचं लाल सावट दूर होत गेलं. तसंच काही ठिकाणी लोकांच्या अकलेवर पांघरलेली इस्लामिक कट्टरतावादाची हिरवी चादरही हटत गेली. त्याला कारण होते काश्मीर फाईल्स, केरला स्टोरी, वॅक्सिन वॉर सारखे चित्रपट आणि आताचा धुरंधर. हेच ते चित्रपट आहेत जे लोकांनी डोक्यावर घेतले, पण या तथाकथित पुरोगामी लॉबीनं त्यांना प्रोपोगंडा फिल्म्स म्हणून हिणवलं. अगदी बंगालमध्ये थिएटर मिळण्यापासून ते पत्रकार परिषदांमध्ये अपमान करण्यापर्यंत यांची मजल गेली. विचारधारा, कंपूशाही आणि बॉलिवूडमधल्या नशेड्यांवरचा काही लोकांचा पगडा केवढा स्ट्रॉंग आहे बघा. धुरंधरच्या नायकाबद्दल आज आपण बोलतोय त्या रणवीर सिंगची बायको आहे दीपिका पडुकोन. जन्मानं हिंदू, पण इस्लामी बॉलिवूडमधले तिचे मेंटॉर्स हे सगळे जिहादीच आहेत. शाहरुखनं तिला ओम शांती ओम मधून ब्रेक दिला, बॉलिवूडमधला पहिला ब्रेक. आधी ती काय करायची हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता बाप असावा तर असा, म्हणजे बाप असावा तर विजय मल्ल्यासारखा, खुद भी खाता है और अपने बेटे को भी खिलाता है, असो तो त्यांचा खाजगी मामला आहे. तर त्या दीपिकानं नवऱ्याची भूमिका असलेल्या धुरंधरचं कौतुक सोडा, सिनेमा आणि रणवीरच्या अभिनयाबद्दल एक अवाक्षरही काढलेलं नाही. तर आपल्या बायका, आमच्या यांना की नाही बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयरचा पुरस्कार मिळालाय बरं का त्यांच्या ऑफिसात. आता ताईंच्या अहोंच्या ऑफिसात स्टाफ किती, तर एकूण 9 लोक. त्यात बॉस, शिपाई आणि एक लिफ्टमन सोडला तर त्यांच्या सकट उरले 6. त्या 6 मध्ये यांचा परफॉर्मन्स एकदम दांडगा, थेट एम्प्लॉई ऑफ द इयर. आणि बायको चाळभर बोंबलत हिंडते. आमच्या यंदा की नाही आता. तर ही दीपिका बघा, या दीपिकानं धुरंधरचं कौतुक केलेलं नाही केलं तर यामुळे काय फरक पडत नाही, पण आजवर तर विरोधच झालाय, नाही प्रोपोगंडा फिल्म म्हणून आरोपही झालेत. पण आता काळ बदललाय, किमान बदलतोय असं तरी दिसतंय. या खानावळीच्या 60 उलटल्यानंतरच्या त्या लोंबलेल्या सुरकुतलेल्या चेहऱ्याचा हिरो भाईजान, काहीतरी ते असं नाकाला करणारा, हा 16 वर्षांच्या नायिकेबरोबर लव्ह सीन करताना उत्तेजित होणाऱ्या पेड सिनेमा क्रिटिक्सच्या गँगचं काय म्हणणं आहे, तर हा सिनेमा भिकार आहे, भिकार आहे. सिनेमा भिकार असता तर तो तुमच्या भाईजानच्या अलीकडे आलेल्या सिनेमासारखा 2 दिवसात आपटला असता. पण प्रेक्षकांनी याला उत्तर दिलंय. हिंदू आता रस्त्यावर उतरून आरडाओरडा करत नाही, तो शांतपणे थिएटरमध्ये जातो आणि सिनेमा सुपरहिट करून सोडतो. तर हे बघून पुरोगामी समीक्षकांची अवस्था विवळणाऱ्या जखमी माणसांसारखी झाली. पण हे तर टेक्निकल झालं, जे बॉक्स ऑफिस कलेक्शन, 100 crore क्लब वगैरे वगैरे. ज्यांना या यशाच्या मिरच्या झुंबत होत्या त्यांच्यासाठी खरा दणका तर अजून बाकी होता. तारीख महत्वाची नाही, पण कृती महत्वाची आहे. धुरंधरचा नायक रणवीर सिंग थेट नागपूरला पोहोचला. संघ संस्थापक हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधींवर तो नतमस्तक झाला. संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्याशी अर्धा तास त्याने चर्चा केली. याला म्हणतात खरा ॲक्शन मोड. रणवीरनं न बोलता सिद्ध केलं की तुम्ही मला हिंदुत्ववादी म्हणताय, ओके, मला त्याचा काही फरक पडत नाही, उलट मला त्याचा सार्थ अभिमान आहे. काही वर्षांपूर्वी एक सत्र सुरू झालं होतं, तुम्हाला आठवतंय की नाही माहीत नाही. त्यावेळी काही सो कॉल्ड बुद्धिवादी लोक पुरस्कार वापसीचा ड्रामा करत होते. काही झालं की पुरस्कार परत करायचे. दुसरीकडे धुरंधरच्या टीमने नवी पद्धत सुरू केली आहे, पुरस्कार स्वीकारायचाच नाही, स्वीकारायला जायचंच नाही. अलीकडे ते एक्सप्रेस ग्रुपचे ते एक स्क्रीन म्हणून मॅगझिन आहे, त्यांचा स्क्रीन सिने अवॉर्ड्स की काय ते कुठल्याशा अवॉर्ड सेरेमनीत धुरंधरला प्रत्येक कॅटेगरीत नॉमिनेशन होतं आणि त्यांना डझनभर पारितोषिकं त्या सेरेमनीमध्ये जाहीर झाली. पण धुरंधरच्या संपूर्ण टीमनं, म्हणजे मेन लीडमधला ना रणवीर, ना हिरोईन ती सारा अर्जुन, ना डायरेक्टर, या सगळ्या टीमनेच सोहळ्यावर बहिष्कार टाकला. कुणीतरी सेकंडरी लोक होते त्यांच्या टीममधले, त्यांनी जाऊन ते पुरस्कार आपल्या नावाला घेतले स्टेजवर. हे का केलं बरं? कारण पुरस्कार ठरवणारी मंडळीच जर हिंदू विरोधी असतील तर त्यांच्या हातचा सन्मान घेणं हा अपमान आहे एक प्रकारचा. पुरस्कार घेऊन तो परत करण्यापेक्षा तो धुडकावून लावणं
हा खरा कलाविष्कार आहे. रणवीर सिंगने केलेला अभिनय, त्याची भूमिका ही केवळ पडद्यावरच नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही नागपूरला जाऊन जिवंतपणे त्याने साकारली आहे. ज्यांना या यशामुळे रक्तबंबाळ अशा जखमा झाल्यात, त्यांच्या जखमेवर रणवीरनं फक्त मीठ नाही तर गरम मसाला, एव्हरेस्ट का तिखालाल और साथ में हल्दीवाला नमक सोडलंय. रणवीर इतकंच कौतुक तर त्या आदित्य धरचंही वाटतंय मला, कारण तोच या सगळ्याच्या मागे आहे. त्यानं जाणीवपूर्वक अभ्यास आणि तपास करून हे 2-3 सिनेमे बनवलेत. त्यात त्यानं दाखवून दिले की सिनेमा, मनोरंजन आणि नाच गाण्यांच्या आडून या इस्लामिक गँगनं जो हिंदूंचा अपमान चालवला होता ना इतकी वर्ष, तो अपमान गिळण्याचे दिवस आता संपलेत. आता अशा अपमानाला उत्तर बुलडोझरनं दिलं जाणार आहे. खानांची सद्दी संपवून एक सर्वव्यापक, सर्व शक्तिशाली आणि खरा तरणवांड जो काही नायक, जो हिरो आहे, तो पडद्यावर खऱ्या खुऱ्या प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर लढताना दाखवून, आणि जिथं हिंदुस्थानच्या अपमानाची गोष्ट असेल तिथं स्पष्ट भूमिकेनं त्यांना या सगळ्या गोष्टींचा मुंहतोड जबाब दिला जाईल, हे या आदित्य धरनं दाखवून दिले. रणवीरच्या नागपूर भेटीनंतरही बरंच वादळ उठलंय, आणि ते वादळ म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतला इस्लामिक वरचष्मा संपल्याचं द्योतक आहे. खरं तर काय होतं की कुठेतरी आग जेव्हा लागते ना तेव्हाच धूर दिसतो आपल्याला. हा जो धूर दिसतोय ना तो ते आगीच आहे. पडद्यावरचा नायक किंवा नायिका यापुढे अल्ला मेरे मौला मेरे म्हणताना दिसणार नाही. सुफी कव्वाली आहे असं म्हणून त्या कव्वाल्यांच्या आडून मुसलमानी तहजीब, इस्लामी विचार भारतीय प्रेक्षकांच्या माथी मारला जाणार नाही. यामुळे खरंच अनेकांना दुःख झालंय. त्या दुःखावर, त्या जखमेवर रणवीरच्या नागपूर भेटीनं काय काय चोळलंय ते मी सांगितलंय तुम्हाला. गरम मसाला, एव्हरेस्ट का तिखालाल और साथ में हल्दीवाला नमक. खानावळीच्या वेलींना मस्त घेवडे लागलेत. रणवीरनं नागपूरहून आणलेला सावजी मसाला, ज्यात गरम मसाला, एव्हरेस्ट का तिखालाल और साथ में हल्दीवाला नमक आहे, तो टाका आणि भाजी करून खा म्हणावं त्या घेवड्यांची. मित्र, या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडच्या खानावळीचे घेवडे लागलेत की अजून काय, हे स्पष्ट दिसतंय. तरीसुद्धा तुमचं काय मत आहे याच्यावर कमेंट्समध्ये नक्की मला कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.